माझा मित्र मालिकेचा आजचा भाग खूपच जास्त इंटरेस्टिंग आहे आणि त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा. चला तर मग आजच्या भागाला आपण सुरुवात करूया. सगळ्यात आधी आपण पाहतो की इकडे जेव्हा पोलीस आलेले असतात तेव्हा मात्र आता स्टेटमेंट घ्यायचं काम चालू असतं आणि त्याच वेळेला जेव्हा स्टेटमेंट घेतलं जात असतं मात्र आता जी अंजली आहे ती सगळं काही सांगू लागते. म्हणजेच अंजली सगळ्या काही गोष्टी त्यांच्यासमोर खुल्या करते आणि म्हणत असते, खरं तर ना आमच्या घरात काही दिवसांपासून वाद सुरू होते आणि हे सगळं ना या मुलीमुळेच म्हणजे ईश्वरीवर डायरेक्टली आरोप केले जात असतात. या ईश्वरीने माझ्या नवऱ्यावर काही आरोप केले होते आणि त्यामुळे माझ्या नवऱ्याला खूपच जास्त टेन्शन होतं. माझा नवरा प्रत्येक गोष्ट सहन करत होता आणि यामध्येच ना त्याला आता हे सगळं झालेलं आहे. म्हणजेच आमच्या घरात वाद सुरू होते आणि त्यानंतर यामध्ये या मुलीने त्यांना सांगितलेलं होतं की तुमच्या विरोधात मी पुरावे आणणार आहे आणि त्यामुळे ना रात्रभर ते झोपायचे सुद्धा नाहीत. खरं तर याआधीसुद्धा भांडणं झाली होती आणि त्यामुळे ना मी घर सोडून दुसरीकडे निघून गेले होते. मी चाईतल्या घरात राहायचे, पण चाईतल्या घरात राहूनसुद्धा ह्यांना असं वाटायचं की मी कुठेतरी सेफ राहायला हवी, माझी तब्येत ठीक नसायची, म्हणून त्यांनी झालेला अपमान मागे घेऊन ना पुन्हा एकदा आम्ही या घरात राहायला आलो. पण या घरात राहूनसुद्धा आम्हाला हवा तसा मान मिळत नव्हता, कारण माझे मिस्टर जे आहेत ते मात्र ते जावई होते, घर जावई, आणि त्यामुळे त्यांच्या बाबतीत हे सगळं घडलं आहे आणि त्यांना खूप जास्त हिणवलं गेलं आणि हे सगळं ना या ईश्वरीमुळे झालेलं आहे. जर तुम्हाला पकडायचं असेल ना तर या ईश्वरीमुळेच पकडा. या ईश्वरीनेच माझ्या नवऱ्याला मारायचा प्रयत्न केलेला आहे असं देखील आता म्हटलं जातं. तेव्हा मात्र आता अर्णव जो आहे तो पुढे येतो आणि अंजलीला म्हणतो की ताई, तुझं तरी कळतंय का तुला, तू काय बोलतेस ते? थोडं पॅनिक होतेस म्हणून काही बोलतेस का? ही कोणतीही अशी आत्महत्याची वगैरे केस नाही आहे, ही ॲक्सिडेंटची केस आहे, याला वेगळं वळण देऊ नकोस. आणि त्याचबरोबर आता इकडे अर्णव जो आहे तो पोलिसांना सुद्धा सांगतो की हिचं काही मत आहे ना ग्राह्य धरू नका, कारण ही ना खूप जास्त टेन्शनमध्ये हे सगळं काही बोलते आणि ती विचार करत नाही आहे. पण माझी बायको तशी नाही आहे असं अर्णवने पोलिसांना शब्द दिलेला असतो. पोलीस म्हणतात की आम्हाला आता पुढे चौकशी तर करावी लागेल, आतापर्यंत आम्ही जी माहिती काढली आहे त्या गोष्टी आम्हाला समजत आहेत. दुसरीकडे आता जी अंजली असते ती मात्र अर्णववर भडकते आणि जर माझ्या नवऱ्याला काही झालं ना तर मी आता सोडणार नाही आहे, काही झालं ना तरी मी आता बघतच बस मी काय काय करते ते, कारण आतापर्यंत सगळं सहन केलं पण आता नाही. दुसरीकडे नम्रता आता विचार करत असते, ती वाट बघत असते की आकाश कधी येणार आहे, कारण बाबांना हॉस्पिटलमध्ये घेऊन जायचं असतं म्हणूनच ती वाट बघत असते. पण अजूनही काही आकाश आलेला नसतो आणि त्यामुळेच ना खूपच जास्त बेचैन आता व्हायला झालेलं असतं नमूला. आणि तेवढ्यातच दारात ना आता एक नवीन एंट्री होते, ती म्हणजे शुभूची. आणि शुभू जेव्हा दारामध्ये येतो तेव्हा मात्र आता नम्रता पाहत राहते आणि नम्रता विचारते की तुम्हाला कोण हवं आहे. त्याच वेळेला इकडे तो म्हणत असतो की काय गं नमुडे, मला ओळखलं नाहीस का? आता त्याने असं म्हटल्याबरोबर नम्रता लगेच ओळखते, तू शुभू आहेस का? ये ये ये, जो काही मित्र येणार होता ना मोहनभाईंचा मुलगा, तो मुलगा हाच आहे. आणि आता बाबाही जेव्हा बघतात ना तेव्हा बाबाही खूप जास्त खुश होतात. बाबा म्हणतात, काय रे, तुझा स्वभाव अजूनही तसाच आहे रे, काही बदललेला नाही आहे. मग आता तो येतो आणि म्हणतो की खरं तर ना यायला खूप जास्त उशीर झाला, कधीपासून यायचं ट्राय करत होतो पण या सगळ्या गडबडीमध्ये राहून गेलं. इकडे मात्र आता नम्रताला चहा आणण्यासाठी सुप्रिया आतमध्ये पाठवते. इकडे मात्र आता अर्णव आणि ईश्वरी उभे असतात आणि त्याच वेळेला अर्णव ईश्वरी उभे असताना इकडे आता म्हटलं जात असतं की सगळं काही ओके तर होईल ना? खरंच ना खूप टेन्शन आलं आहे, काळजी वाटते, आपल्याला ना कळत नाही आहे की या सगळ्यामधून मार्ग कसा काढायचा, कारण त्यांना कळत असतं की खूप जास्त क्रिटिकल अवस्था अंजलीची सुद्धा झालेली होती, कारण अंजलीने थेट आरोप केलेले होते. अंजली तिथे बसलेली असताना डॉक्टर एकदम घाई करत असतात, म्हणूनच आता विचारलं जातं की नेमकं काय झालं आहे. त्याच वेळेला डॉक्टर सांगतात की आम्हाला इमर्जन्सीमध्ये त्यांना आता घेऊन जावं लागणार आहे, त्यांच्यावर उपचार तर करावे लागणार आहेत आणि यासाठी सॉरी पण आम्हाला आता ऑपरेशनसाठी त्यांना तयार करायचं आहे असंही आता म्हटलं जातं. पण कसलं ऑपरेशन, काय करताय निदान ते तरी सांगा, ते आम्ही तुम्हाला नंतर सांगतो. आता पेशंटला वाचवणं खूप जास्त गरजेचं आहे, त्यासाठी तुम्ही रक्ताची सुद्धा सोय करून ठेवा, कारण आता ऑपरेशन आहे म्हटल्यावर रक्त तर लागणारच आहे
असंही आता डॉक्टरांनी सांगितलेलं असतं. अंजली पूर्णपणे मोडून पडते. अंजली आता डॉक्टरांची ही गोष्ट ऐकून तिला समजून गेलेलं असतं की राकेशची अवस्था ही खूप जास्त चिंताजनक आहे आणि त्यामुळेच ना तिला आता समजत नसतं की काय करावं. पण तिला आता ह्या गोष्टी डॉक्टरांनी सांगितल्यामुळे एवढं तर कळलेलं असतं की ह्या सगळ्याला ना जबाबदार जे आहे ते दुसरं तिसरं कोणी नाही तर ही ईश्वरी आहे. जसे आता डॉक्टर तिकडनं निघून जातात ना तसं मात्र आता ईश्वरी जी आहे तिथे उभी असते. तर अंजली ईश्वरीला म्हणत असते की हे सगळं ना तुझ्यामुळे होते, तूच हे केलेलं आहेस, तुला तर मी ना आता सोडत नसते. आता लक्षात ठेव काय करेन ते. आता जर हे बरे नाही झाले, ह्यांना काही झालं ना तर मी तुला पोलिसात देणार म्हणजे देणार असंही आता अंजली म्हणत असते आणि ईश्वरीच्या अंगावर भस्कन जात असते. ईश्वरी आता हळूहळू का होईना मागे जाते कारण अंजली खूपच चिडलेली ईश्वरीला जाणवते आणि त्यामुळेच ना खूपच जास्त बेचैन आता व्हायला झालेलं असतं. दुसरीकडे मात्र अर्णवही शांत करत असतो. अर्णव म्हणत असतो की काय होतंय, त्रास करून घेऊ नकोस ना गं ताई इतका, असं बोलून तो तिला आता शांत करायचा प्रयत्न करत असतो. पण कुठेही शांत होते, ही अजूनच खवळलेली असते. आजीच आता शेवटी तिला मागे हटवते आणि आजी म्हणत असते की अगं नको ग तिच्यावरही ओरडू, कळतंय का तुला काही, अगं तू 2 जीवांची आहेस आणि एवढी गोष्ट घेऊन हायपर होऊ नकोस, बाळालासुद्धा त्याचा सगळ्याचा त्रास होऊ शकतो, असं देखील आजी अंजलीला बोलून समजावू लागतात. पण इथे अंजली ऐकेल तर खरं ना. अंजलीला आता राग आलेला असतो कारण तिला आता कळत असतं जर तिच्या आयुष्यात ना तिचा नवराच नाहीसा झाला तर ती जगायचं कसं, या विचित्र अवस्थेत अडकलेली असते आणि त्यामुळे अक्षरशः ती आता डोक्याला हात लावूनच बसलेली असते. इकडे आता पाहायला मिळत असतं की सगळे आरोप इथे ऐश्वरीवर होत असतात आणि बिचारी ईश्वरी सगळं काही निमूटपणे सहन करत असते कारण तिला ना अंजलीचा राग माहिती असतो. अंजलीला ह्या सगळ्या गोष्टी आता कळत आहेत म्हणून तिला राग येतोय. पण काय करणार, हा राग स्वाभाविकच आहे. त्यांना त्यांच्या नवऱ्याबद्दल खूप वाटतं हेही आता ईश्वरीने ओळखून घेतलेलं असतं. पण ईश्वरी रडत असते कारण ईश्वरीवर जे आरोप केले असतात ना ते खोटे असतात. बिनबुडाचे आरोप ईश्वरीवर होत असतात तरीसुद्धा बिचारी सहन करत असते. मग सहनशक्तीची जेव्हा मर्यादा ओलांडली जाते कारण अंजलीला अक्षरशः आता तिच्या अंगावर धावूनही जाते. मग आता घरातले सगळीच जण अंजलीला मागे करतात. ईश्वरीचं मन खूप जास्त दुखावतं. अर्णव तिला आता म्हणत असतो मी सिंदूर जास्त त्रास करून घेऊ नकोस, तुला माहिती आहे ना ताईची अवस्था किती क्रिटिकल आहे, ताईला तू समजू शकतेस ना. मग आता इथे जी ईश्वरी आहे ती सुद्धा रडते. अक्षरशः अर्णवच्या खांद्यावर डोकं ठेवून ती रडत असते. इकडे आता नम्रता चहा आणण्यासाठी गेलेली असते आणि नम्रता चहा वगैरे घेऊन येते आणि म्हणत असते की बघा मी तुझ्यासाठी चहा आणलेला आहे, चहा घ्या. मग आता दुसरीकडे काय ग इतका वेळ लागतो का चहा आणायला, असं बोलून तो मुद्दामून ना तिची मजा घेत असतो. आता चहाला सुद्धा तुम्हाला बोलून दाखवणार आहे का, तुझा स्वभाव आहे ना अजूनही तसाच आहे बघ, अजूनही तुझ्या स्वभावामध्ये कुठेही बदल झालेला नाही आहे, असंही आता बाबा आणि सुप्रिया म्हणत असतात. त्याच वेळेला शुभूला मारत असते आणि शुभूला म्हणत असते की तुला काय वाटतं, मला काय कळत नाही आहे का, गप्प बसा, अजून तुझाही स्वभाव तसाच आहे मस्करी मजाक करण्याचा, असंही बोलून ती आता त्याला चांगलंच पाठीवर मारत असते. तर लगेच सुप्रिया म्हणते अरे एव्हाना तू किती उशीर केलास रे यायला, फ्लाईटला लेट झाला का, नाही नाही फ्लाईट लेटच नाही आली, ती लवकर आली, पण नंतर आहे ना मला ट्रॅफिक भेटलं कुठेतरी मध्ये ना रस्त्यात ॲक्सिडेंट झालं होतं आणि आजकाल येत ना वरच्यावर ॲक्सिडेंट होत राहतात हे तर आता मला कळलं आहे, त्यामुळे ते वाटेत ॲक्सिडेंट झालं त्यामुळे मला पुढे उशीर झाला यायला कारण का ट्रॅफिक जाम झालं होतं, हेही आता तो म्हणत असतो. तर दुसरीकडे मात्र आता यांच्या गप्पा मस्त सुरू असतात कारण आता ईश्वरीबद्दलसुद्धा आता विचारलं जात असतं. ही तर इथे आहे पण त्या ईश्वरीचं लग्न झालं आहे, तिचं कसं चाललं आहे काय चाललं आहे असंही आता म्हटलं जातं. अरे ती तर नवऱ्याला इतका त्रास देते ना, काय बोलू तुला, या सगळ्या गोष्टी आहेत ना तुला काय सांगू, असंही आता म्हटलं जातं. पण तरीसुद्धा शुभू म्हणत असतो की बापरे म्हणजे नवऱ्याचंही खरं नाही, तिचाही स्वभाव तसाच आणि मग नवऱ्याला किती त्रास सहन करावा लागत असेल ना ईश्वरीच्या, असंही तो म्हणत असतो. इकडे आकाश कंटिन्यू नम्रताला कॉल करत असतो पण नम्रताचा फोन हा जो आहे तो सायलेंटला असल्यामुळे आता फोन काही उचलला जात नसतो आणि त्यामुळे आकाशही विचार करतो की नम्रता गेली कुठे आहे, ही फोन का रिसीव करत नाही आहे. तर दुसरीकडे मात्र आता पाहायला मिळतं नम्रता तर फोन रिसीव करत नसते पण इकडे आता
अंजलीची अवस्था खूपच जास्त नाजूक असते आणि त्यामुळेच ना अंजलीला आता इकडे अर्णव जो आहे तो येतो आणि तिला आता पाणी देत असतो. तिला म्हणतो की थोडं तरी रिलॅक्स हो, पण ती म्हणत असते की तू ना काहीच द्यायची गरज नाही आणि तुझ्या हातून तर मला काही देखील नको आहे, असंही आता ती म्हणत असते. मग त्याच वेळेला अर्णव जेव्हा पाणी द्यायला येतो ते पाणी त्याच्या हाताने नको असतं म्हणून आजी आता वैतागते. आजी म्हणत असते की अगं आता तुझ्या नवऱ्याला बरं नाही आहे, निदान आम्हाला तरी काळजी घ्यायला दे ना तुझी, कारण तुझी अवस्था अशी आहे की तुझ्या बाळालासुद्धा या सगळ्याची गरज आहे आणि जर तू अशीच बसून राहशील तर त्यालाही त्या सगळ्याचा त्रास होईल. तुला कळत नाही आहे का, हे सगळं नाही अर्णवमुळे आणि त्याच्या त्या बायकोमुळे होतं आहे. अगं ते सगळं ठीक आहे, पण तू माझ्यासाठी तरी ऐक, घे पटकन पिऊन घे बरं पाणी, असं बोलून आजी आता अंजलीला सावरत असते आणि अंजलीला ते पाणी वगैरे प्यायला सांगते. त्याच वेळेला अंजली फक्त रागातच अर्णवकडे बघत असते. तिला खूप जास्त अर्णवचा राग येत असतो, कारण तो त्याच्या बायकोच्या नादाला लागून एवढा बिघडेल असं तिला वाटलं नव्हतं. म्हणजे ती तसा विचार करत होती, पण तिला माहीत नव्हतं की राकेश नेमका खरा कसा आहे ते, आणि त्यामुळेच ना तिची खूप जास्त चिडचिड होत होती. राकेश कधी एकदा बरा होतोय असं तिला झालेलं होतं. पण इकडे आजीसुद्धा आता सावरत असते. आजी म्हणत असते की मला कळतंय गं अंजली, तुला त्रास होतोय, पण काळजी करू नकोस, जावई बापू लवकरच बरे होतील, आणि असं बोलून तिला पाणी प्यायला दिलं जातं. दुसरीकडे आता इकडे आईबापांसोबत शुभू बसलेला असतो आणि छान त्याच्या गप्पा रंगलेल्या असतात. आणि अजूनही कशी ही आली नाही मुलगी ना, खरंच ना असंही आता म्हटलं जातं, कारण तिला ना कांदे पोहे बनवायला पाठवलेलं असतं आणि त्याच वेळेला आता ती कांदे पोहे बनवून घेऊन येणार असते. आणि जेव्हा ती कांदे पोहे बनवून घेऊन येते ना, तेव्हा मात्र आता म्हटलं जातं की काय हे कांदे पोहे आहेत की गोडाचा शिरा आहे का, काय झालं, असंही आता सुप्रिया विचारत असते. त्यावर नमू म्हणते की बघ, खाऊन बघ म्हणजे तुला समजेल. तो खातो, मग तो म्हणतो की खरंच ना हा गोडाचा शिराच वाटतोय. सुप्रिया आता नम्रताकडे बघते आणि नम्रताला म्हणते की काय गं नमू, तुझं बनवताना लक्ष नव्हतं का, मोबाईलमध्ये लक्ष होतं का, काय केलं आहेस नक्की कांद्या पोह्यांमध्ये, तू पण ना थांब, मी तुझ्यासाठी परत बनवते, असं आता सुप्रिया जी आहे ती शुभूला म्हणत असते. पण शुभू म्हणतो की नाही हो, मी मस्करी करत होतो, आणि असं म्हटल्यानंतर आता सुप्रिया म्हणते काय मला खरंच वाटलं. त्यानंतर आता नम्रता आपला मोबाईल चेक करते, तर नम्रता मोबाईल चेक करून बघते तर आकाशचे 10 मिस कॉल आलेले असतात. 10 मिस कॉल आकाशचे आलेले बघूनच ना आता सुप्रियाला ती याबद्दल सांगते. सुप्रिया म्हणत असते की काय झालं आहे, तर सुप्रियाला नम्रता म्हणत असते की थांब, आणि तेवढ्यातच ना इकडे सुप्रियाला प्रश्नही विचारलेला असतो. कांद्या पोह्यांवरनं आठवलं की हिचा कांद्या पोह्यांचा कार्यक्रम काय, हो हिचंही लग्न ठरले असंही सांगितलं जातं. अच्छा, हिचंही लग्न ठरले, कोणासोबत, ते सुद्धा ईश्वरीच्या धीरासोबत, आकाश पाटीलसोबत, असंही आता कळतं ना. तेव्हा मात्र आता दोघी एकाच घरात, वा वा काय मजा आहे. पण आता आकाशचे 10 मिस कॉल आलेले असतात ना, म्हणून थोडी नम्रता बेचैन झालेली असते. सुप्रियाला ती म्हणते की आई मी पटकन कॉल करते, त्यांना बघते काही झालं आहे का, आणि असं बोलून ना नम्रताने आकाशला कॉल केलेला असतो. आणि आकाशला आता ती म्हणत असते की हां आकाश सर बोला ना, काही झालं आहे का. त्यावर आता आकाश जो आहे तो म्हणतो की हो इथे प्रॉब्लेम झाला आहे, आम्ही हॉस्पिटलमध्ये आहोत, काय झालं आहे, असं नम्रता काळजीनेच विचारते. तर नम्रताला आता आकाश सांगतो की राकेशचा ॲक्सिडेंट झाला आहे. ही गोष्ट जेव्हा आता नम्रताला समजते तेव्हा नम्रताच्या पायाखालची जमीनच सरकते. नम्रता म्हणते की ठीक आहे मी येते, आणि असं बोलूनच ना आता नम्रताने फोन ठेवले असतो. जसा नम्रता फोन ठेवते तसं मात्र आता इकडे असणारी सगळीजण नम्रताकडे पाहू लागतात. नम्रताला विचारतात की काय झालं आहे. त्यावर नम्रता म्हणते की मला निघावं लागेल इमर्जन्सीमध्ये, राकेशचा ॲक्सिडेंट झाला आहे आई. आणि ही जेव्हा गोष्ट आता सुप्रियाला समजते तेव्हा सुप्रियाला सुद्धा समजत नसतं की या राकेशचा ॲक्सिडेंट असा अचानक कसा काय झाला. पण नम्रताला आता आकाशला आणि बाकी घरच्यांना धीर देण्यासाठी जावंच लागणार असतं, आणि म्हणूनच ती आता मागचा पुढचा विचार न करता लगेचच घरातनं निघते. इकडे आता अर्णवही टेन्शनमध्ये असतो, तर इथे ईश्वरी त्याला सावरत असते. ईश्वरी अर्णवला म्हणत असते की अर्णव सर तुम्हाला काय होतंय, मला कळतंय. मग आता ईश्वरीला अर्णव सांगत असतो की खरं तर ना माझंच चुकलं, आपण उगाचच जे काही प्लॅनिंग होतं ते केलं, त्या सगळ्यामध्ये बघितलंच ना आपणच अडकलो आणि आपल्याला हे सगळं सहन करावं लागत आहे.
ईश्वरी अर्णवला म्हणते की बघा, आपली यामध्ये काहीच चूक नाही आहे. आपण जे काही केलं आहे ते खरं तर सगळं काही चांगल्यासाठीच केले. तुम्हालाही माहिती आहे, आपल्याला सगळ्यांसमोर सत्य आणायचं होतं आणि त्याचसाठी आपण हे सगळं काही केलं. पण आपण तर आणू शकलो नाही ना. पण मला असं वाटतं की गणूबाप्पाने जे काही केलेलं आहे ते एकदमच बरोबर केलेलं आहे. म्हणजेच गणूबाप्पाला सगळ्यांसमोर खरं तर ना या राकेशचं सत्य आणायचं असेल आणि यासाठी गणूबाप्पाने आपल्याला या सगळ्यात मदत केलेली आहे. असं ना तसं त्या राकेशला शिक्षा तर भेटलीच ना. या गोष्टी तुमच्या लक्षात येत आहेत का? असं देखील आता इकडे असणारी ईश्वरी ही अर्णवला बोलत असते. ईश्वरी जेव्हा अर्णवला या सगळ्या गोष्टी बोलते तेव्हा अर्णव म्हणतो की ठीक आहे, बघूया आपण काय होतंय. त्याच वेळेला ईश्वरी पण पटकन उठत असते. तर ईश्वरीला आता अचानकपणे चक्कर येऊ लागते. ईश्वरीला जसं चक्कर येते तसं अर्णवच्या लक्षात येतं की ईश्वरी कोसळत आहे. म्हणूनच तो तिला धरतो. तो तिला विचारतो, ओके आहेस ना? त्यावर ईश्वरी म्हणते की थोडा वाटतं बीपीचा प्रॉब्लेम आहे, बाकी काही नाही, ठीक आहे मी. असंही आता ती त्याला सांगत असते. अर्णव म्हणतो की काय हे मिसिंदौर, तू तुझी काळजी का घेत नाही आहेस? थांब, तू इथे बस बरं, थांब. असं बोलून तो आता तिला बसवतो. त्याच वेळेला आता अर्णवला ईश्वरी म्हणत असते की नका काळजी करू माझी, आपल्याला आता काळजी जास्तीत जास्त अंजलीताईंची घ्यायची आहे. मी ओके आहे. खरं ना जे काही झालं आहे ना त्यामध्ये अंजलीताईंची काही चूक नाही. अंजलीताईंसमोर खरं तर आपण हे सत्य आणणार होतो. या त्या कारणावरनं अंजलीताईंना त्रास होणार होता. पण हा असा त्रास होईल असं वाटलं नव्हतं. पण दुसरीकडे अर्णव म्हणतो की तू सुद्धा तुझ्या प्रकृतीकडे लक्ष दे. तुला हे सगळं झालं आहे, थांब एक मिनटं, तू इथेच बसून राहा. तू काही खाल्लं नसेल ना त्यामुळे हे सगळं होते. मी पटकन जाऊन ना काहीतरी घेऊन येतो. असंही आता अर्णव ईश्वरीला म्हणत असतो आणि त्यानंतर तिकडनं निघून जातो. तर ईश्वरी जाणाऱ्या अर्णवकडे बघत असते. दुसरीकडे वल्लरीला आता कुठेतरी ना या राकेशची नाटकं वाटत असतात. म्हणजेच ना आता ती विचार करत असते की काहीतरी गडबड आहे. हा राकेशचा खरंच ॲक्सिडेंट झाला असेल का हा नाटक करत असेल, असे एक अनेक प्रश्न आता पडलेले असतात. आणि त्याच वेळेला वल्लरी भडकलेली असते आणि वल्लरी आता विचार करते की हे सगळं काय आहे. आणि म्हणूनच ना वल्लरी आता ICUमध्ये डोकावून बघत असते. तिचा विचार येत असतो की दार उघडून आतमध्ये जाऊ का. पण तेवढ्यातच ना एक तिथे आता जो वॉर्डबॉय आहे तो आलेला असतो आणि तो म्हणतो की तुम्ही काय करताय. त्यावेळेला माझ्या पेशंटला मला बघावंसं वाटतं आहे म्हणून मी जाते आहे. पण नाही, असं करायला तुम्हाला परवानगी नाही आहे. हे ICU आहे. ICUमध्ये आतमध्ये जायला परवानगी नसते. तेवढ्यातच एक सिस्टरसुद्धा येते. सिस्टरसुद्धा वल्लरीला अडवते. वल्लरी सांगते की खरं तर ना ते माझे जे आहेत ते खरं तर जावई आहेत. मला टेन्शन आलं आहे की त्यांना बरं वाटतं आहे की नाही, मला बघायचं आहे. डॉक्टरही बाहेर आलेले असतात. डॉक्टर जेव्हा बाहेर येतात तेव्हा वल्लरी सांगते की त्यांची अवस्था कशी आहे, आता डेंजर झोनमधून बाहेर आलेत का की काय झालं आहे, काही म्हणजे त्यांची अवस्था कशी आहे, म्हणजे त्यांना काही ठराविक टाईम आहे का, त्यांची तब्येत ठीकच होणार नाही आहे का. मग आता डॉक्टर म्हणतात तुम्ही काय बोलताय, तुमचं तुम्हाला तरी कळतं आहे का. त्यावर आता वल्लरी म्हणत असते की मला त्या उद्देशाने म्हणायचं नाही आहे. मला ना आम्हाला अंजलीची काळजी वाटते, त्यांची बायको प्रेग्नंट आहे, तिला पुढे काही धक्का बसायला नको, यासाठी मी तुम्हाला विचारते. त्यावर मात्र डॉक्टर म्हणतात की आम्हाला जितके प्रयत्न करता येत आहेत ना तितके आम्ही प्रयत्न करतो आहे. यामध्ये कोणताही व्यत्यय आणू नका आणि ICUमध्ये यायचा प्रयत्नही करू नका, कारण इमर्जन्सी केस आहे आणि या सगळ्यामध्ये तुम्ही आम्हाला खरं तर सपोर्ट करा. असंही आता वल्लरी जी आहेत वल्लरीला डॉक्टर म्हणत असतात. आणि डॉक्टर जे आहे ते तिकडनं निघून जातात. तर वल्लरी विचार करते की मला तर ना नाटकंच वाटत आहेत या राकेशची. तर ती विचार करते त्या रियाला याबद्दल माहिती नसेल ना. रिया कारखानीस ही एवढी मोठी प्रशस्त बाई आहे, म्हणजेच तिच्याबद्दलची इन्फॉर्मेशन तिला आता त्या हॉटेलमधून तर मिळाली होती. आणि मग ती म्हणते की बरं झालं तेव्हाच मी नंबर घेऊन ठेवला होता, आता माझ्या असा उपयोगी पडेल असं मला वाटलंही नव्हतं, असंही वल्लरी म्हणते. मग वल्लरीला त्या रियाला कॉल करायचं ठरवते. मग रियाला ती आता कॉल करायचा प्रयत्न करत असते. रिया इकडे बाहेर आपली आपली कामं करत असते. आता ईश्वरीचा डोळा लागलेला असतो आणि तेवढ्यातच अर्णव तिथे कॉफी घेऊन आलेला असतो. ईश्वरीला अर्णव म्हणत असतो की मिस इंदौर उठ ना, तुझ्यासाठी कॉफी आणली. तर आता ईश्वरी म्हणते कॉफी, कारण ईश्वरी कॉफी वगैरे काही घेत नसते. पण अर्णव तिला म्हणतो की बघ आता मला इथे हीच भेटली म्हणून मी तिच्यासाठी कॉफी आणली आहे. आणि सोबत नाही येताना त्यांनी क्रीम बिस्किटही आणलेले असतात. त्यामुळे ईश्वरी म्हणत असते की कॉफी तर आवडत नाही पण क्रीम बिस्किट खूप जास्त आवडतात. मग आता अर्णवला खुश
करण्यासाठी ती हळूहळू का होईना त्याच्याशी बोलायचा प्रयत्न करत असते. त्यानंतर अर्णव म्हणतो की आधी खाऊन घे. मग आता ईश्वरी ते क्रीम बिस्किट जे आहे ते खायला सुरुवात करते. लहान मुलं कशी क्रीम बिस्किट खातात, अगदी ते 2 बिस्किट वेगवेगळे करून आणि मग त्याच्यातलं ते क्रीम चाटून, तसंच आता ती खायचा प्रयत्न करत असते. ती ज्या वेळेला तसं खात असते ना, तेव्हा मात्र आता इकडे अर्णव तिच्याकडे बघतच राहतो. अर्णव म्हणतो हे काय करतेस? उद्या जाऊन जर इथे कोणी बघितलं की अर्णव राजे शिर्के ह्याची बायको अशा पद्धतीने हे क्रीमचं बिस्किट खाते, लोक काय म्हणतील? त्यावर ईश्वरी म्हणते की कशाला लोकांचा विचार करायचा आहे, तुम्हाला माहिती आहे का, खरं तर क्रीम बिस्किट आहे ना हे असंच खायचं असतं, 2 पार्टमध्ये डिवाईड करायचं, क्रीम आधी चाटून खायचं आणि मग त्याचीच तर खरी मजा असते क्रीम बिस्किट खायची. असंही आता इकडे जी ईश्वरी आहे ती अर्णवला सांगू लागते. ईश्वरी जेव्हा अर्णवला या सगळ्या गोष्टी सांगते ना, तेव्हा कुठे जाऊन अर्णवला आता ती फोर्सही करते आणि म्हणते की तुम्ही सुद्धा खाऊन बघा म्हणजे तुम्हाला समजेल. मग आता ईश्वरी अर्णवला सुद्धा क्रीमचं बिस्किट देते. मग तोही थोडा लाजत असतो, इकडे तिकडे बघत असतो. ईश्वरी म्हणते कोण नाही बघा, ते घ्या मस्त खा, माझ्यासारखं खा हां, आधी क्रीम चाटवायचं आणि मग ते बिस्किट खायचं. मग आता ईश्वरीने सांगितले तसं आता अर्णव एक एक करून करत असतं. तो आता एका साईडने क्रीम खातो आणि हे सगळं ईश्वरी बघून एन्जॉय करत असते, कारण आता तिच्या वागण्यावर ना तो बरेच बदल स्वतःमध्ये करत होता. आणि इकडे मात्र आता वल्लरीने ठरवलेलं असतं की रियाला कॉल करायचा, म्हणून वल्लरी तिथेच थांबते आणि रियाला कॉल करायचा प्रयत्न करते. रिया बाहेर असते. रिया विचार करते अननोन नंबरवरनं फोन आला आहे, बँकेचा तर कॉल आला नसेल ना, म्हणून ती रिसीव वगैरे करते. आणि त्यावेळेला तिला विचारलं जातं रिया खरखरीच बोलते का, आणि मग ती म्हणते बँकेत नका, क्रेडिट कार्ड वगैरे मला काही नको आहे, आणि असं बोलून ती फोन ठेवत असते. तेवढ्यातच वल्लरी म्हणते की अगं अगं ऐक तरुण देखे, मी तुझे शुभचिंतक बोलते. कोण शुभचिंतक? तू राकेश भोसलेला ओळखतेस का? राकेश भोसले? कोण राकेश भोसले? असं रिया म्हणते, कारण रियासमोर त्याचं नाव सर्वेश असं होतं ना, त्यामुळे वल्लरीला ती तसं बोलून दाखवते. तर वल्लरी म्हणते अगं तुझ्यासोबत असायचा नाही का तो गोरा गोमटा, त्याचे घारे घारे डोळे, मग तुला आत्ता तरी कळलं का? अच्छा तुम्ही सर्वेशबद्दल बोलताय का? हां हां, मी सर्वेशबद्दल बोलते. तुला माहिती आहे का त्याचं दुसरं नाव राकेश भोसलेही आहे. मग आता बोला तुमचं काय काम आहे ते माझ्याकडे. आणि त्याच वेळेला आता तिला सांगितलं जातं की एक प्रॉब्लेम झाला आहे, म्हणजे राकेशचा ॲक्सिडेंट झाला आहे. ही गोष्ट आता वल्लरी सांगते. काय? सर्वेशचा ॲक्सिडेंट झाला आहे? काय? कुठे? KB हॉस्पिटलमध्ये त्याला ॲडमिट केलं आहे असं देखील आता इकडे मुद्दामूनच ना वल्लरी बोलते. वल्लरी ही सगळं बोलून फोन ठेवायचा प्रयत्न करते. वल्लरी म्हणत असते की बघ तू त्याला भेटून जा, म्हणजे तुला समजेल की नक्की काय खरं काय खोटं ते. आता राकेशला भेटायला मुद्दामूनच रियानं डायरेक्ट तिथं बोलवलेलं असतं, जेणेकरून रिया तिथे आल्यानंतर नक्कीच काहीतरी तांडव होईल याची गॅरंटी वल्लरीला असते. आणि वल्लरीने म्हणूनच तर ही नवीन चाल खेळलेली असते. वल्लरी जेव्हा रियाला या सगळ्या गोष्टी सांगते तेव्हा मात्र आता रिया फोन ठेवते, पण रियाला या सगळ्या गोष्टी खोट्या वाटत असतात. म्हणजेच ती आता विचार करते खरंच याचा अपघात झाला असेल का. पण वल्लरीने फोन ठेवल्यावर मात्र ती एकटीच बडबडत असते आणि ती म्हणत असते आता खऱ्या अर्थाने मजा येणार आहे. लवकरच ईश्वरीसुद्धा घराबाहेर जाताना तिला चित्र दिसत आहेत असंही ती आता म्हणत असते, कारण अंजली खूप जास्त भडकली ईश्वरीवर. ती काही आता तिला माफ करणारातली नाही आहे. म्हणूनच वल्लरी त्या सगळ्या संधीचं सोनं करून घेते. जिथे जिथे तिला काही काड्या घालता येतील ना, तिथे बरोबर काड्या घालायचं काम ती करत असते. दुसरीकडे आता रिया रस्त्यावर उभी असते आणि ती विचार करते खरंच का हे सगळं असंच झालं असेल का, म्हणजे मला जसं सांगण्यात येते त्या सर्वेशचा ॲक्सिडेंट झाला आहे, खरंच झाला असेल का, की ही बाईसुद्धा फसवी असेल त्या सर्वेशसारखीच, त्या सर्वेशनेही मला काही कमी धोका दिला आहे का. मग आता ही बाईसुद्धा मला फसवत नसेल कशावरनं, पण हॉस्पिटलला आपण जाऊन बघायचं असा विचारसुद्धा आता तिच्या मनामध्ये कुठेतरी येऊ लागलेला असतो. दुसरीकडे आता अर्णव आणि ईश्वरी ते बिस्किट खात असतात. क्रीमचं बिस्किट खात असतानाच अर्णवलासुद्धा ते बिस्किट आवडतं. ईश्वरी म्हणते की आता कसं वाटलं बिस्किट, आवडलं ना? मग अर्णव म्हणतो हो. त्यानंतर ईश्वरी एकच कप आणलेला असतो, त्यामुळे अर्णवला म्हणत असते की ही काय माझ्यासाठी फक्त कॉफी आणली आहे का. मग अर्णव म्हणतो की मला नको आहे, पण ईश्वरी म्हणते तुम्ही जर घेणार नसाल ना तर मी सुद्धा घेणार नाही. मग अर्णव कॉफी घ्यायला तयार होतो. ईश्वरी तिथे 2 मग असतात, त्याच्यातनं एका मगमध्ये थोडीशी कॉफी काढते आणि दुसऱ्या ह्याच्यामध्ये थोडी. मग आता दोघंही जणं पिणार असतात, पण आता त्याचा हात काही तोंडापर्यंत जात नसतो, म्हणूनच ईश्वरी त्याचा हात घेऊन अगदी तोंडापर्यंत कॉफीचा मग घेऊन गेलेली असते. मग तो कॉफी पिणारच तेच आता
इकडे तो ईश्वरीला सुद्धा तसंच सांगत असतो. पण समोर ना आता उभी असते ती म्हणजे अंजलीने आता ह्या दोघांनाही असं एकत्र बघितलेलं असतं, कारण हे दोघंही जण कॉफी पित असताना, बिस्किट खात असताना एकदम हसत खेळत त्यांचं सुरू असतं. पण समोर जेव्हा आता अर्णव बघतो ना की अंजली उभी आहे, त्यावेळेला त्याला आता समजत नसतं की काय बोलावं ते, कारण तिला कळतंय की माझ्या नवऱ्याची काय अवस्था आहे आणि ही लोकं क्रीम बिस्किट काय खात आहेत, कॉफी एन्जॉय करतात, हसतायत, दात काढतायत. या सगळ्या गोष्टी आता इकडे असणाऱ्या अंजलीला कळलेल्या होत्या. त्यामुळे अर्णव आता अंजलीकडे पाहतच राहतो. अंजलीला राग आलेला असतो. तर त्यानंतर आता आपल्याला पुढील भागामध्ये पाहायला मिळत असतं की जी अंजली आहे ती भडकते आणि अर्णवला धमकी देत असते. अर्णवला म्हणत असते की बघ, लक्षात ठेव, आणि जर काही झालं तर बघ, मी हिला सोडणार नाही आहे. माझ्या चांगल्याच डोक्यात बसली ही, कारण माझा नवरा ना माझ्यासाठी खूप महत्त्वाचा होता, पण तुम्हाला पुरावे शोधायचे होते. पुरावे गोळा करायच्या चक्करमध्ये तुम्ही माझ्या नवऱ्याला गमावून बसलात ना, तर बघा मी काय करेन ते, असंही आता ती म्हणत असते. दुसरीकडे आता इथे मामा त्याचसोबत इकडे असणारी आजी हे बोलत असतात आणि त्यांचं असं म्हणणं असतं की ही लोकं जावई बापूंबद्दल काय सांगणार होती. अर्णवला आता थेट आकाशही विचारायला येतो आणि म्हणतो की तुम्ही काय सांगणार होता सांगा ना. इकडे आता नम्रताही हॉस्पिटलमध्ये आलेली असते आणि आकाशला आता हे सत्य ऐकून घ्यायची खूप जास्त घाई झालेली असते. म्हणून अर्णवला समजत नसतं की कसं सगळ्यांना सांगावं. तुम्हाला हा भाग कसा वाटलाय कमेंटमध्ये नक्कीच सांगा आणि अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग भेटूया पुढच्या